रशियाच्या काळापर्यंत माई जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा घोषित केला असेल लोकशाही अण्णाभाऊसाठी. आणि आताचा युवकांना बोलायचं म्हणलं तर स्पर्धा परीक्षा करत असताना आपला युवक 2 मार्कांचा रिझल्ट गेला, आपला युवक म्हणाले. तर पोलीस भरती करत असताना 1 मार्कांचा रिझल्ट गेला तर आपला युवक म्हणाले. म्हणून मग तो काही ओटो के लिए मर गए, कहीं नोटो के लिए मर गए. तो ते भगत सिंह सुखदेव जिंदा, तो सुखदेव भगत सिंह से कहते साला हम भी किन कमरे में मर गए. भगत सिंह सुखदेव राजगुरु आणि आमच्या पोराच्या डोक्यात एक विचार आला की सर मी टेटस काय ठेवू. पण मला बाबा एकच सांगायचंय, ज्यांचा टेटस असते का त्यांचा लोक टेटसला ठेवतात. 134 वर्षानंतर एका महामानवाने या जगामध्ये टेटस राखलं. 142 देश त्या महामानवाचं लोक टेटसला ठेवतात. नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणासाठी तरी म्हणावं लागतं, कोणासाठी तरी झुंजावं लागतं. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात एका महामानवाचं नाव गेलं. असंख्य लोकसंख्या त्या महामानवाचं टेटसला ठेवतात. तर नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. एका समाजाला पाण्याच्या पोटासाठी वारंवार झटावं लागलं, वारंवार लढावं लागलं. म्हणून आपण शाळेत जात असताना आपली आई आपल्या कानावरून 2 वेळेस हात फिरवायची, बघा शाळेत व्यवस्थित जा, व्यवस्थित घरी ये. आणि आपण जर कुठं बाहेर शिकायला असला तर आपली आई म्हणायची कोणाच्या प्रसंगात राहू नको, कोणाच्या संगतीत राहू नको. पण 2 वर्षाचे बाबासाहेब असताना त्यांची आई वाढलेली आहे. वडील शासकीय सेवेमध्ये नोकरीला आहेत आणि त्यांचा अध्यापन सांभाळ केला आहे. ती पण एक व्याधी करतली आहे. पण असं करत असताना जातीयाचे चटके खूप सहन करावे लागले. तुम्ही उदाहरण पाहिलं असेल, बडोदा संस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरी करत असताना त्यांच्या कॅबिनमध्ये कधी चहा गेला नाही, त्यांच्या कॅबिनमध्ये कधी पाणी गेलं नाही. पहिला तर काळ खूप अवघड होता, कारण अस्पृश्यतेच्या लेकरांसाठी एक अलग लाईन असायची. त्यांना लांबून पाणी पिण्यासाठी एक चपराशी असायचा. ते जर वेळेवर आलं तर पाणी भेटायचं, आणि ते जर वेळेवर नाही आला तर चटणीसोबत खाल्ल्याला घास तसाच गिरावा लागायचा. त्या ठिकाणी बाबासाहेबांना पाणी भेटलं नाही. संघर्ष मात्र चालूच राहिला. अमेरिका भारतामध्ये येत असताना एका डमणीवाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जात विचारली आणि जात विचारून डमणीतून खाली उतरून दिलं. LLD बॅरिस्टर BSc अशी जरा कुठलीच पदवी नाही की त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोष्टी घालण्याचं काम केलं असेल. पण एका डमणीवाल्यानं बाबासाहेबाला जात विचारून डमणीतून खाली उतरलं. पण असं चालू करत असताना आपल्या बापाला पहिला मद्रास हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश न स्वीकारता पहिल्यांदा बहिष्कृत शेतकऱ्यांची समिती स्थापना केली. आणि त्या स्थापनेमध्ये राजश्री शाहू महाराजांकडून काही 4 पैसे भेटले. त्यानं म्हातारा महिला साडी जोडी केली नाही, स्वतःसाठी काही आगळं वेगळं घर पण बांधलं नाही. पण त्यानं मागण्या केल्या की अस्पृश्यतेच्या लोकांना पाणी मिळत नाही, निसर्गाला मिळतो, कोणाचाच हक्क नाही, ते आमचा सुद्धा हक्क आहे आणि ते हक्क आम्हाला हवा आहे. माझा समाज पाणी वाचून मरत आहे. पण 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 सत्याग्रह रायगड या ठिकाणी करायचा ठरवला. स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज त्यांची राजधानी रायगड जिल्ह्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंधीचं पहिल्यांदा रणसिंग फुकलं ते पुणे रायगड जिल्ह्यामध्ये. 20 मार्च 1927 रायगड या ठिकाणी 14 सत्याग्रह 5,000 लोक उपस्थित राहिले. गावच्या लोकांनी लाठीचार केला. पण बाबासाहेबांनी सांगितलं कुणीही शांततेच्या मार्गाला आगळेवेगळे क्रांती करायची, कुणीही भांडण करू नका, काय करू नका, एकदम शांत झाला. आणि बाबासाहेबांना ठरलं काय आगळेवेगळं करायचं रक्तरंजित इतिहास घडला असता. पण त्या ठिकाणी बाबासाहेबांना म्हणता येईल शांततेचे खरेच महसूस करते. आणि 14 सत्याग्रह जमा आणि 1 वंजल पाणी पिलं आणि ताणलेल्या पात्रावर तुम्ही कसे उपकार केले, 1 वंजल पाणी पिऊन सारे करे चवदार केले. आणि ते करत असताना 1942 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागते आणि तहान परिवाराला घेऊन जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तहान लागते. आणि तहान लागल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचा डाम असतो गडकरीला म्हणतात गडकरी साईडला गाडी मला तहान लागली. मग डॉक्टर बाबासाहेब त्या हॉटेलच्या ठिकाणी गाडी पकडतात आणि गडकरी हॉटेलमध्ये प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्याच्या नंतर गडकरी हॉटेलला सांगतो बाबासाहेबांचा आवडता पदार्थ म्हणजे तळलेली भजी आणि 1 ग्लास पाणी द्या. तर हॉटेलला 1 ग्लास पाणी आणि तळलेली भजी देतो. आणि त्या दिमागदार गाडीकडे हॉटेलवाल्याचा नजर जाते आणि मग ह्या दिमागदार गाडीमध्ये कोणते साहेब तर हॉटेलवाला सांगतो त्या गाडीमध्ये बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
पायाची मुंगी मस्तकाला जाते आणि मग तो बॅरिस्टर आंबेडकर बाप्पा भजीच काय मी गटातलं पाणी सुद्धा देणार नाही. 20 मार्च 1947 ला केला, 20 मार्च 1927 ला केला सत्याग्रह आणि ते वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य करून डॉक्टर बाबासाहेब स्तब्ध होता, डोळ्यात पाणी येतो. माझा आज एवढं मोठा मी शिकलेलो आहे. आज माझं केंब्रिज विद्यापीठाला माझं सिम्बॉल नॉलेज म्हणून नाव दिलं, पण या भारतामध्ये मला अशी वागणूक भेटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डोळ्यात पाणी आलं आणि ते चुनावण्यासाठी सलमान नावाचा व्यक्ती लाकड पडला ते आला बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय पडला आणि त्यानं स्वतःला खूप भाग्यवान समजलं. कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पाय पडणं म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजलं. कारण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा बघणं साधी गोष्ट नव्हती. तो बाबासाहेब म्हणला बाबासाहेब तुम्ही 5 मिनिट थांबा, माझं गाव याच ठिकाणी आहे, मी परत जातो आणि पाणी घेऊन येतो. तो सलमान नावाचा 50-60 वर्षाचा व्यक्ती असणार ते परत गेला आणि परत गेल्यानंतर पाण्यात टाकले मार घेऊन आला. पण बाबासाहेबांना पुढे जायचं असल्यामुळे बाबासाहेब पुढे गेले आणि ते 7 वर्षे रोज पाणी घेऊन यायचा. बाबासाहेब कधीतरी येतील, हा माझा एक बोरवर पाणी पिऊन जातील. 7 वर्षाचा संघर्ष एक दिवस उजाडला आणि स्वयंपाक या ठिकाणी संपला. आणि 1942 च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच वाटेने जात असताना मातूर करून त्याने गोष्ट ही कथा सांगितली. बाबासाहेब खाली उतरले, ते साईडला मडकं पडलेलं त्याचे कापड गोळा केले, भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पा अर्पण केलं. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढाच की एका अशिक्षित माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनात घेतले. आपण शिकलेले आहात, आपण आपल्या मनामध्ये याबद्दल आदर आहे का? आपण जे कपडे घालतो ते व्यवस्थित आहेत का? आपण जी कटिंग करतो तिला लाल तुला मारलेलं व्यवस्थित आहे काय? असं